श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब आता एका मोठ्या वळणावर उभे आहे. 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा काही प्रचंड मोठा आणि अनपेक्षित बदल घडणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल. ज्या सुखाच्या दिवसाची तुम्ही वर्षानुवर्षे डोळे लावून वाट पाहत होतात, तो आनंद आता थेट तुमच्या उंबरठ्यावर येऊन धडकणार आहे. हे केवळ सामान्य भाकीत नसून तुमच्या दीर्घकालीन संघर्षाचा अंत करणारा एक देवी संकेत आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा क्षण तुमच्यासाठी एका नवीन युगाची सुरुवात करू शकतो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ तुम्हाला का मिळत नाही? ज्या चिंतांनी तुमची झोप उडवली होती आणि ज्या तणावामुळे तुम्ही खचून गेला होता, ते आता इतिहास जमा होणार आहे. आता तुमच्या आयुष्यात एक असा निर्णायक क्षण येणार आहे, जिथे एक साधा फोन कॉल किंवा मेसेज तुमचे आयुष्य बदलून टाकण्यासाठी पुरेसा असेल. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोणताही छोटासा मेसेज किंवा कॉल दुर्लक्षित करण्याची चूक अजिबात करू नका. तुमची सहनशीलता आणि संयमाची परीक्षा आता संपत आली आहे. ही भविष्यवाणी वाचताना कदाचित तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, कारण यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्याशी तंतोतंत जुळणारी आहे. हा मजकूर शेवटपर्यंत वाचा, कारण यातली गुपिते तुमची नशीब अशा प्रकारे उजळून टाकतील की ज्याने तुम्हाला कमी समजले होते ते आज आश्चर्याने तुमच्याकडे पाहतील. तयार राहा, कारण कुंभ राशीचा सुवर्ण काळ आता अधिक दूर नाही. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा एक काळ उजळणार आहे, जिथे प्रबलित असलेली प्रत्येक गोष्ट वेगाने गतिमान होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या एका महत्त्वाच्या कामामुळे तुमच्या सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीचा शेवट विचाराच्या गतीत होत होता, ते काम आता मार्ग काढण्याची वेळ आली आहे. मग ते एखादे सरकारी काम असो, एखादी महत्त्वाची फाईल असो, कोर्ट कचेरीचा विषय असो किंवा नोकरीच्या व्यवसायातील महत्त्वाचा निर्णय. जी गोष्ट पूर्णपणे ठप्प झाली होती ती आता अचानक मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हे केवळ एक साधे काम नसून तुमच्या आत्मसन्मानाचा आणि भविष्याचा एक मोठा धागा आहे, जो आता पूर्णत्वास जाणार आहे. तुम्ही आतापर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केली, हजारो फोन केले, मेसेज पाठवले आणि संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवले, पण नेहमी अजून तो वेळ लागेल असेच निराशाजनक उत्तर मिळत राहिले. कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की देव माझी इतकी कडक परीक्षा का घेतोय? पण आता परिस्थितीचे चित्र पूर्णपणे बदलले आहेत. ज्या ठिकाणाहून तुम्हाला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, तिथे आता अचानक हालचाली सुरू होतील. एक असा अचानक येणारा फोन कॉल किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमच्या आयुष्याला एक यशस्वी वळणावर घेऊन जाणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. सुरुवातीला तुम्हाला या कॉल किंवा मेसेजच्या गांभीर्याचा अंदाज येणार नाही, पण पुढच्या काही सेकंदात तुम्हाला थक्क बसेल, ही एक खरंच घडते का? ज्या व्यक्तीने तुम्हाला महिनोमहिने दुर्लक्षित केले होते किंवा ज्या कामाबद्दल तुम्ही पूर्णपणे आशा सोडली होती, तीच व्यक्ती आता तुमच्याशी अत्यंत नम्रपणे आणि नव्या सुरात बोलताना दिसेल. हे काम पूर्ण होण्याचे केवळ एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा परत येईल. तुमच्या चेहऱ्यावरचे ते ओळखीचे हसू पुन्हा चमकू लागेल आणि तुम्हाला मनोमन जाणवेल की ईश्वर उशीर नक्कीच करतो, पण तो कधीच अन्याय करत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आर्थिक विषयात तुम्ही आजवर जो मानसिक त्रास सहन केला आहे, तो आता कायमचा संपणार आहे. जिथे पैशाची तीव्र कमतरता जाणवत होती आणि प्रत्येक लहान मोठ्या खर्चासाठी तुम्हाला तडजोड करावी लागत होती, तिथे आता साक्षात लक्ष्मीची कृपा बसणार आहे. आज नाही उद्या ना पाहू असे म्हणत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या इच्छा मारून जगणारे दिवस आता इतिहास झाले आहेत. ग्रहाच्या बदलत्या स्थितीमुळे तुमच्या कुंडलीत आता असा योग तयार झाला आहे,
तिथे पैशाची आवक तुम्हाला अनपेक्षितपणे मिळणार आहे, जी तुमच्या आर्थिक परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकते. लक्षात घ्या, हा पैसा कदाचित तुमच्या थकीत पगाराच्या स्वरूपात असेल, एखादे जुने कमिशन असेल, अडकलेली कर्जवसुली असेल किंवा अचानक मिळालेले बोनस असेल. ज्या पैशाची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती आणि आता हे पैसे कधीच मिळणार नाहीत, असा विचार करून तुम्ही मनाची तयारी केली होती. तेच पैसे अचानक तुमच्या बँकेत जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्षात हातात येऊ शकतात. हा पैसा फक्त खिशाचे वजन वाढवणार नाही, तर तो तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्वावलंबनाची नवीन पहाट असेल आणि तुम्हाला एक वेगळ्याच मानसिक शांततेत अनुभव देईल. या आर्थिक दिलासामुळे तुमच्या आयुष्यात एक नवा आत्मविश्वास येईल. जेव्हा तुमच्या हातात हा पैसा येईल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही आजवर घेतलेले कष्ट वाया गेले नव्हते, तर ती केवळ एक कठीण परीक्षा होती. हा पैशामुळे तुमच्या घरातील आर्थिक निर्णयामध्ये आता एक प्रकारचा ठामपणा आणि स्पष्टपणा येईल. आता तुम्हाला कुणावरही हात हात पसरण्याची किंवा लहान गोष्टीसाठी कसरत करण्याची वेळ येणार नाही. ही केवळ पैशाची आवक नाही, तर तुमच्या कष्टाची झीज करण्याची देवाची एक छोटीशी भेट आहे, जी तुमच्या आयुष्यातील आर्थिक स्थिरतेचा काळ कायमचा पुसून टाकेल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. तर कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या घरात अनेक दिवसापासून एक अनामिक तणाव आणि भीतीचं सावट होतं, बरोबर ना? पण वरवर सर्व काही ठीक दिसलं तरी आतून मुलाच्या भविष्याची चिंता, लग्नाचे रखडलेले प्रस्ताव किंवा आरोग्याच्या तक्रारींनी तुमची झोप उडवली होती. पण आता काळ बदलला आहे. तुमच्या कुटुंबात अशी एक गुड न्यूज येणार आहे, जी एकटाच घरात आनंदाची लाट पसरेल. घरातील नकारात्मक ऊर्जा आता कायमची निघून जाणार आहे. ज्या महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा करायला सगळेजण टाळाटाळ करत होते, आता त्याच गोष्टीवर तोडगा निघणार आहे. कदाचित ती बातमी प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या लग्नाची असेल, एखाद्या मोठ्या यशाची किंवा सुखद सहलीची असेल. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सर्वात जास्त काळजी वाटत होती, त्याच व्यक्तीकडून ती आनंदाची बातमी मिळेल. हे पाहून तुम्हाला वाटेल की आपण इतके दिवस विनाकारण घाबरत होतो. खरं तर देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅन करत होता. या बातमीमुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. संवादाचा अभाव असलेल्या नात्यामध्ये पुन्हा गोडावा येईल आणि दुरावलेली मने जवळ येतील. आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी एक नवीन सुरुवात घेऊन आला आहे. घराच्या भिंतीमधून आता फक्त हास्य आणि उत्साहाचे आवाज येतील. कुंभ राशीच्या जातकांनो, घरातील प्रत्येक लहान मोठ्या शब्दाकडे लक्ष द्या, कारण एक साधा शब्दही तुमच्या आयुष्याला आनंदाने भरून टाकू शकतो. कुंभ राशीच्या माणसांनो, तुमची वेळ आता आली आहे. कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची उपेक्षा झाली, तिथे तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला मिळाले आणि तुम्हाला केवळ दुर्लक्षित केले, तिथे आता तुमची खरी किंमत जगाला कळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये आता असा एक सुवर्णकाळ सुरू होत आहे, जिथे तुम्हाला स्वतःहून संधी चालून येईल. एक मोठी प्रोजेक्ट डील किंवा मानाचे पद तुमच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आत्तापर्यंत खूप संयम ठेवलात, पण आता काळ तुमचा कॉन्फिडन्स गगनाला भिडणार आहे. ज्या वरिष्ठ लोकांनी किंवा सहकाऱ्यांनी तुमच्या बुद्धीवर शंका घेतली होती, तेच लोक आता तुमच्या सल्ल्यासाठी रांगेत उभे राहतील. हे यश केवळ तुमच्या कष्टाचे फळ नाही, तर ते तुमच्या जिद्दीचे उत्तर आहे. ही संधी मिळताना कदाचित सुरुवातीला तुम्हाला ती छोटी वाटेल, पण ही संधी तुमच्या करिअरचा मुख्य टर्निंग पॉइंट ठरेल. लक्षात ठेवा, ही संधी तुम्हाला पावर देणारी आहे. तुमचं नाव आता कामाच्या क्षेत्रात ठळकपणे पुढे येईल आणि कामाच्या प्रतिष्ठेत भर पडेल. आता कुणाच्या सांगण्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता तुम्ही स्वतःचे बॉस बनणार आहात. अहंकार बाजूला ठेवून डोळे उघडे ठेवून येणाऱ्या प्रत्येक संधीचा विचार करा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब आता तुमच्या कष्टाच्या कित्येक पटीने जास्त वेगाने फळ देणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, सर्वात भावूक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची नाती. भूतकाळात अहंकार किंवा गैरसमजामुळे तुमची जी जवळची नाती दुरावली होती, ती आता पुन्हा फुलणार आहे.
तुमच्या मनात साचलेली ती जुनी जखम आता भरून निघणार आहे. कधी-कधी आपण शांत राहिलो की लोक आपल्याला चुकीचे समजतात. पण सत्य समोर येण्याची वेळ आली आहे. एक छोटासा मेसेज किंवा अचानक झालेली भेट तुमची जुनी मित्र-मैत्रिणी किंवा प्रेम पुन्हा जिवंत करेल. हा बदल इतका नैसर्गिक असेल की तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल. तुमच्यातील तो अवाजवी स्वाभिमान आणि अहंकार आता थोडा बाजूला ठेवा. कारण जेव्हा तुम्ही पहिले पाऊल उचलतात, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला दुप्पट आदराने स्वीकारेल. नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दाची गरज नसते, तर कधी-कधी फक्त सॉरी किंवा मी तुला समजून घेतोय हे वाक्यही जादू करते. काही लोकांसाठी हा काळ प्रेम संबंधाबाबत एक सुंदर सुरुवात घेऊन येणार आहे. शेवटी हे सर्व ईश्वरी हस्तक्षेप आहे. जेव्हा तुम्ही एकटे पडला होतात, तेव्हा कोणाचीही साथ दिली नव्हती. पण आज तुमचं नशीब आणि ईश्वरी कृपा तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आता आयुष्यात कोणतीही अनामिक भीती ठेवू नका. ज्या संघर्षातून तुम्ही गेलात तो आता तुमच्या यशाची भक्कम पायरी ठरेल. कुंभ राशीच्या लोकांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन दिव्य आणि प्रकाशाने भरलेला अध्याय सुरू होत आहे. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी जे ठरवलंय ते उत्तमच असणार आहे. तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.